येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या 6 जागांसाठी होत असलेल्या प्रचार सभेला उपस्थित महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या प्रचार सभेला उपस्थित मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व देशभक्त राष्ट्रभक्त मतदार बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो, मी विदर्भातून आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यावर आपण आलो. मी आपल्या सर्वांना मुंबईकरांना विशेष करून सांगणार आहे, 10च्या 10 जागा इंडिया आघाडी जिंकत आहे आणि प्रचंड बहुमताने जिंकत आहे. हा विश्वास सुद्धा आपल्या समोर ठेवतो. विदर्भच नव्हे, मराठवाड्यात सुद्धा महायुतीचा दारुण पराभव होईल आणि त्या मराठवाड्यातील जागा इंडिया आघाडी जिंकेल, हा सुद्धा विश्वास मी आपल्याला देतो आहे. अरे, लोकांची घरं फोडून, लोकांचे दरवाजे चोरून शिवसेनेचा दरवाजा चोरला, राष्ट्रवादीचा दरवाजा चोरला, आमची एक खिडकी नेली. आता पुन्हा ज्याला दुसऱ्या कडेवर घेणार नाही म्हणून सांगत होते, तो झरोका सुद्धा काढून नेलाय. म्हणजे दरवाजे चोरलेत, खिडक्याही चोरल्या आणि झरोकाही काढला. अरे, 10 वर्ष जर काम केलं असतात तर लोकांचा पक्ष फोडायची आवश्यकता पडली नसती. म्हणून तुमचं अपयश आणि पराभव हे इथेच दिसतो आहे. आणि महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचं राष्ट्र. याच ठिकाणी तुमच्या पराजयाची कबर खोदली जाईल आणि इथेच तुम्हाला गाडून महाराष्ट्र देशामध्ये इंडिया आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आहे. बांधवांनो, खरं तर आपले अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, परंतु आमचे मुखिया हे जरा भांबवलेल्या अवस्थेमध्ये आहेत. याचं कारणच असं आहे की मुद्दे आता त्यांच्याकडे काही राहिले नाहीत. 10 वर्ष आम्हाला अपेक्षा होती की 2014 मध्ये यांनी मतं मागितली, ती विकासाच्या नावानं मतं मागितली. 2019 मध्ये 5 वर्ष काम न केल्यामुळे शहीदाच्या नावानं मतं मागायची पाळी आली आणि 2024 मध्ये यांना भगवान के नाम दे दे बाबा म्हणायची पाळी आली, म्हणजे भीक मागायची पाळी आली. तरी पण लोक यांना साथ देत नाहीत. महाराष्ट्रातील मुंबईकरांनी ठरवलं आहे, पश्चिम महाराष्ट्रापासून आम्ही फिरून आलो, मुंबईच्या 6 जागा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी जिंकेल, हे सर्वत्र वातावरण आहे. तुमची साथ मिळाली, हा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ही सभा जी होते आहे, मला विचारलं एकाने की म्हणे राज ठाकरे त्या सभेला जाणार आहेत. मी म्हणलं काय फरक पडेल, 19 मध्ये काय झालं, किती वेळा आपली भूमिका बदलवतात, त्यांना कोण व्हॅल्यू देईल. त्यांना फक्त एक सेलिब्रिटी म्हणून बघतात लोक. आमच्याकडे कुठला इव्हेंट असला तर आम्ही सेलिब्रिटीला बोलवतो, जाण्या येण्याचं तिकीट देतो, बंद पाकिटात बिदागी देतो आणि त्यांना रवाना करतो सन्मानानं. मला माहित नाही की बीजेपीनी या सेलिब्रिटीला बंद पाकिटमध्ये काय दिलं.
जाण्या येण्याचा तिकीट दिलं की नाही हे मला माहित नाही, पण लोकांची भरपूर करमणूक करायसाठी भारतीय जनता पक्षाने एक सेलिब्रिटी मात्र आणला, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यांची करमणूक होणार आणि मत मात्र इंडिया आघाडीला मिळेल हा विश्वास मला वाटतो आहे. त्यासाठी आपल्याला विनंती आहे की पंतप्रधान 30 सभा 29 सभा महाराष्ट्रात मध्ये झालेल्या आहेत. काल परवा घाटकोपरची घटना झाली. प्रशासनाच्या अनास्थेचे बळी 16 लोकांना जीव गमवावा लागला. रेस्क्यू ऑपरेशन तिकडे सुरू होता, तरी पण देशाचे पंतप्रधान मृतांच्या छाताळावर पाय ठेवून त्या ठिकाणून रॅली काढतात. मुंबई दुःखात होती, त्यांची यांना परवा नाही. यांना परवा, यांना चिंता फक्त मताची आहे. यांना चिंता लोकांच्या जीवाची नाही. सत्तेसाठी सत्ता पिपासू लोक मेले, मुंबई गेली तरी फरक पडणार नाही, कारण मुंबईचे लुटारू म्हणून ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबईचा उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेल की बांधवानं, शेतकरी उद्ध्वस्त झाला. 10 वर्षामध्ये 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जीएसटीच्या नावानं सामान्य माणसाला उद्ध्वस्त केलं आणि वरून गरिबांवर लावली, शेतकऱ्यावर जीएसटी लावली. सरकार कुठल्या कोणासाठी आहे? श्रीमंतासाठी आहे की गरिबासाठी आहे? गरिबांना लुटण्याचं काम झालं, श्रीमंतांना वाटण्याचं काम झालं. वर्षामध्ये सामान्य माणसाचं जगणं कठीण केलं आणि वरून हे सांगतात कि हमारी सरकार भ्रष्टाचारियों को जगह नहीं देगी, हम भ्रष्टाचारियों को साथ में नहीं रखेंगे. वारे मोदी साहब, 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी भोपाळला सांगतात कि राष्ट्रवादी ने 70,000 करोड़ रुपए का घोटाला किया आणि तिसऱ्याच दिवशी त्यांना बोलवून उपमुख्यमंत्री करतात. मला एकाने सांगितलं, म्हटलं काय झालं असेल? म्हटलं काही झालं नाही. त्या अजितला म्हटलं असेल, बेटा अजित इधर आ जा. कितना खाया? सरदार 70,000 करोड़ खाया. अरे बहुत कम खाया, ये तिजोरी की चाबी ले जा और इससे डबल खा जा. मेरा आशीर्वाद है तुम पे. जो जास्त खाईल त्याला मुख्यमंत्री, त्याच्यापेक्षा कमी खाईल त्याला उपमुख्यमंत्री, आणि ज्यांना ईडीची चौकशी झाली सुरू झाली की त्याला लोकसभेची उमेदवारी. असं चाललंय. देश लुटणाऱ्यांना सोबत घेऊन इमानदारीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय, मुंबईकरांना, महाराष्ट्रामध्ये आम्ही 38 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत. त्यामध्ये 6च्या 6 जागा मुंबईतल्या असल्या पाहिजेत. यासाठी आपल्याला जीवाचं उद्या 2 दिवस करायचंय काम. 6 जागा. आता मला काही मीडियाने विचारलं की त्यांनी तुमची सभा आणि त्यांची सभा. मी म्हटलं ही सभा विजयाचा संकल्प करणारी सभा आहे. ही सभा विजयाचा मुहूर्त मेळ रोवणारी सभा आहे. मला सांगितलं की राहुलजी आले नाहीत. राहुलजींनी 8,000 किलोमीटरचा प्रवास करून या देशातील लोकांची मन जाणली. लोकांमध्ये जे विष पेरलं होतं, लोकांमध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये जी तेढ निर्माण करून
त्यांनी समाज आणि देश विभागण्याचं काम केलं, ते जोडण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे। आणि तेच काम म्हणून राहुलजींनी महिन्याभरापूर्वी भारत जोडोच्या माध्यमातून या ठिकाणी आले होते, त्यामुळे ते आज उपस्थित राहिले नाहीत। पण राहुलजींनी मात्र संपूर्ण देशामध्ये नरेंद्र मोदींना सडो की पळो करून सोडला आहे, म्हणून त्यांना विकासावर बोलता येत नाही, तर ते केवळ भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान मंदिर मस्जिद करत बसले आहेत। काय बोलावं, आमच्या जाहीरनाम्यावर बोललेत कांग्रेस मंगलसूत्र निकाल लेगी, 2 भैंसे होगी तो 1 भैंस भी ले जाएगी। कुठून हा शोध आणतात माहित नाही। झूड तरी बोलावं किती बोलावं, खोट बोलावं किती बोलावं, आणि यांना खोट बोलणं म्हणजे तोंड उघडलं की यांच्या मुखातून खोटेपणा निघतो, असा कोणीही यापूर्वी या देशामध्ये पाहिलं नाही। असे पंतप्रधान आपल्याला लागतायत, म्हणून तुम्हाला विनंती आहे, उद्याचा दिवस भारताच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकणार आहे। 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, इंग्रजातून मुक्त झाला, पण येत्या 20 तारखेला तुम्ही मतदान करून मुंबईकरांनो देशाचं संविधान वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही टिकवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं मत हे महाविकास आघाडीला पडलं पाहिजे, आणि दुसरी लढाई आपण जिंकण्यामध्ये आपल्या मताचा वाटा असला पाहिजे, हे आपण आता ठरवलं पाहिजे। म्हणून एक शायर कहते, शेवट सांगतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो। ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जो संविधान दिला आहे, त्या संविधानावर बाबासाहेबांना वंदन करतो की तो चंद्र सूर्य असेपर्यंत ते संविधान आमच्या देशातील सर्वसामान्य माणसाचं रक्षण करत राहील, तो कवच म्हणून काम करत राहील। त्यामुळे संविधानाच्या रक्षणासाठी एक या महायुगपुरुषांनी आपल्याला ते कवच दिलाय, त्याचं रक्षण आपण करूया। बाबा, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है। बाबा साहब, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। अरे औरों को जो भी मिला होगा मुकद्दर से मिला होगा, हमें तो मुकद्दर भी बाबा तेरे संविधान से मिला है। आणि अशा संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून इंडिया आघाडीचा झेंडा आपण फडकवूया, असा विश्वास व्यक्त करतो। आणि शेवटचं सांगतो, लोग झूठ कहते हैं, जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे। लोग झूठ कहते हैं, जिंदा रहेंगे तो फिर मिलेंगे। हम कहते हैं, अरे मिलते रहोगे तो जिंदा रहोगे, मिलते रहोगे तो जिंदा रहोगे। म्हणून 20 तारखेला महाविकास आघाडीच्या पंजा मशाल या चिन्हाची बटन दाबून 6 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा, अशी नम्र विनंती करतो, नतमस्तक होऊन विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम।